ऑडिओची खूपच गडबड झालेली आहे बरं का. खूपच गडबड झाली. एक पूर्ण 14 मिनिटाचा व्हिडिओ केला पण त्याच्यात नो ऑडिओ. नंतर काय काय म्हणून डायरेक्ट मोबाईलवर एकदा ट्राय करून बघितलं तर मोबाईलवर तर होतोय. मग परत एकदा जरा चेक केला मायक्रोफोन आणि मग आता हा परत व्हिडिओ करतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आज शुक्रवार आहे. सिंहगडावर जाऊन आलो. सिंहगडावर जाऊन आल्यानंतरचा दिवसाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ करतो आहे. आणि आता खूप उशीर झालेला आहे. सूर्यास्त झालेला आहे. माझी बस पकडायची वेळ झालेली आहे. त्यामुळे मला आता फार काही मोठा व्हिडिओ करता येणार नाही. मी छोटासाच व्हिडिओ करतो. कारण कारण मी सांगितलं ना, अरे फार वेळ गेला माझा. हा ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे, की आज मी दोन गोष्टी शिकलो. दोन खूप महत्वाच्या गोष्टी शिकलो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे DSLR कॅमेऱ्यावर, म्हणजे माझा जो कॅनन EOS80D कॅमेरा आहे ना, तर त्या DSLR कॅमेऱ्यावर मॅन्युअल मोडमध्ये फोटोग्राफी करणं आणि व्हिडिओ करणं आवश्यक आहे. नुसतं तेवढंच नाही. माझ्या कॅनन 70D, नाही, माझ्या कॅनन 80D कॅमेऱ्यावर मॅन्युअल मोडमध्ये मॅन्युअल मोडमध्ये फोटो आणि व्हिडिओ करत असताना फोटो जे सगळे आहेत ना, ते रॉ रॉ इमेजेस घ्यायच्या. जे पॅक नाही, रॉ. आणि नंतर मग त्याचं कलर ग्रेडिंग पण करायचं है ना. आणि व्हिडिओ जो असेल ना, तर तो व्हिडिओ सुद्धा असा एकदम न्यूट्रल टोन मध्ये ठेवायचा आणि नंतर त्याचंही कलर ग्रेडिंग करायचं. हे केल्यामुळे काय होतं, अरे हे सगळं करताना ना मेंदूला व्यायाम होतो. आता मी खूप वर्षात कॅनन वापरला नव्हता ना, तर मी सगळं विसरून गेलो होतो. म्हणून मी ते सगळं परत बघितलं, उजळणी केली, जरा फ्रेशन अप केलं. तर माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. पण त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली, की मला ते आता सगळं जे विसरून गेलोय त्या कमांड्स आठवता आहेत. प्रोसिजर थेरी आता आठवली सगळी ती. पण महत्व जे आहे ते फोटो काढण्याला आहे. महत्व प्रॅक्टिकलला आहे ते. तर प्रत्येक फोटो काढताना मॅन्युअल मोडमध्ये जे निर्णय घ्यावे लागतात ना, जे निर्णय घ्यावे लागतात, सगळी सेटिंग्स मॅन्युअली करण्याकरता जे निर्णय घ्यावे लागतात है ना, त्याच्यानंतर एडिट करताना सुद्धा जे निर्णय घ्यावे लागतात, तर त्याच्यामुळे मेंदूला खूप व्यायाम होईल. आणि या वयामध्ये आता मी 70 वर्षाचा आहे ना, तर त्यामुळे मी फक्त शरीराला व्यायाम नाही, मेंदूलाही व्यायाम होईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. माझा असा अनुभव आहे की सिंहगडवर चढणं आणि उतरणं, गड चढणं आणि उतरणं, हा काही फक्त शरीराला व्यायाम नाहीये. अरे मेंदूलाही व्यायाम आहे. तुम्हाला माहितीये का, आपण असं जेव्हा पटपट उतरत असतो किंवा चढत असतो, तर त्यावेळेला आपला मेंदू केवढं काम करत असतो. मेंदू असा निर्णय घेत असतो की इथे पाय टेकूया, तिथे पाय टेकूया, अशी हालचाल करूया, तशी हालचाल करूया. आणि अतिशय वेगाने करत असतो बरं का. म्हणजे खरं सांगायचं ना, तर वयामुळे मी आता जरा मेंदूला थोडं, अरे जरा हळू जरा स्लो असं म्हणतो. जर मी मेंदूच्या वेगाने चालायला लागलो ना, चढायला किंवा उतरायला, तर ते मला जमणार नाही असं वाटायला लागलेलं आहे ते. इतके इतके आपण निर्णय घेतो आणि ते इतके निर्णय मेंदूच्या वेगाने घेतो ना. मेंदूच्या वेगाने घेतो पटापट पटापट. तर तर त्यामुळे माझं असं मत आहे की गड चढताना आणि उतरताना सुद्धा आपण ज्या प्रकाराने शरीराची हालचाल करतो, जसं चालतो, जसं उतरतो, जसं जिकडे पाय टाकतो, तर त्यावेळेला आपला मेंदू सुद्धा खूप निर्णय घेत असतो. पण ते निर्णय शरीराबद्दल असतात. तर आता फोटो काढताना ते क्रिएटिव्ह डिसिजन्स असतील, ते है ना, क्रिएटिव्ह डिसिजन्स असतील, तर ते सुद्धा खूप घ्यावे लागतात. खूप घ्यावे लागतात. त्याचा एक अर्थ असा आहे ना, की मी मोबाईलवर जेवढे फोटो काढतो ना, त्याच्यापेक्षा मी कमी फोटो काढेन. हा, ही पहिली गोष्ट झाली ती. कारण काय, की खूप निर्णय घ्यावे लागतात. आता काय आहे, असं क्लिक करून टाकला म्हणजे है ना, बटन दाबून टाकलं, तसं नाही होणार. ते निर्णय घ्यावे लागणार. तर ते आज 70व्या वर्षी मला मेंदूला खुराक हवा आहे.
70व्या वर्षी मेंदूला व्यायाम देणं आवश्यक आहे. तर लोक मेंदूला व्यायाम देण्याकरता काय कोडी सोडवतात आणि कुणी वाद्य वाजवायला शिकतं. तर माझ्याकडे कॅमेरे आहेत आणि मला फोटोग्राफी करायला आवडते आणि फोटोग्राफी करायला मला भरपूर स्कोप पण आहे, कारण मी फिरतो सुद्धा खूप. म्हणजे पुण्यातही फिरतो आणि बाहेर निसर्गात पण फिरतो डोंगरदऱ्यामध्ये. तर त्यामुळे मी आता माझ्या कॅनन EOS 80D वर मॅन्युअल मोडमध्ये रॉ इमेजेस शूट करून त्या एडिट करणार आहे. माझ्या कॅनन 80D EOS 80D वर न्यूट्रल प्रोफाईल मध्ये व्हिडिओ शूट करून नंतर त्याचं सुद्धा मी कलर ग्रेडिंग करणार आहे. हे सगळं केल्यामुळे मला क्रिएटिव्ह चॅलेंजेस मिळतील, क्रिएटिव्ह डिसिजन घ्यावे लागतील आणि हे सगळे क्रिएटिव्ह डिसिजन घेताना माझ्या मेंदूला भरपूर व्यायाम होईल. तर बघा, आज मी हा एक मोठा निर्णय घेतला, पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा निर्णय काय माहितीये, की अरे गड चढताना आणि उतरताना मला जी माणसं भेटतात ना, तर ते सिंहगडवर चढताना उतरताना सहज 2-3 मिनिटांमध्ये गडावर येण्याचे आपल्याला काय फायदे झाले हे जे सांगतात ना, तर त्याच्यामध्ये ते फार फार महत्वाचं ना, लाईफ थिअरी सांगतात. म्हणजे त्याला काय जीवन मार्गदर्शक तत्व सांगतात, ते जगण्याची तत्व सांगतात, है ना. तर ते त्यांचे जे अनुभव आहेत ना, तर ते ह्याच्या पुढे मी आता रेकॉर्ड करायला सुरुवात करणार आहे. आज एका गृहिणीला, ती अशी समोरनं येत असताना मी तिचा व्हिडिओ काढला आणि मी ती आल्यानंतर तिला दाखवला, की बघ तू येताना मी हा व्हिडिओ काढला, तू किती छान सहज उतरत येते आहेस ते. तर ती म्हणाली की अरे हो खरंच की, तिलाही ते बघून खूप आनंद झाला. ती मला काय म्हणाली की अरे पूर्वी मी खूप ओबीस होते, मी जवळजवळ 20-25 किलो वगैरे वजन कमी केलेलं आहे आणि त्यामुळे मला आता हे शक्य झालेलं आहे. तर त्यामुळे मला आता घोड चढायला आणि उतरायला खूप मजा येते. तर मी म्हटलं हो, ती या व्हिडिओमध्ये दिसते. तर ती म्हणाली की अरे तेवढंच नाही, त्याच्यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा, म्हणजे माझ्याकडे लोक बघण्याचा तर दृष्टिकोन बदललाच, माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन तर बदललाच, पण माझा सुद्धा जगाकडे बघण्याचा, जगण्याचा दृष्टिकोन बदलला. तो आणखीन चांगला झाला, निरोगी झाला. मला आता अनेक गोष्टींमध्ये सौंदर्य दिसायला लागलं, जे पूर्वी मला दिसत नव्हतं ते, है ना. आणि तर त्यामुळे माझं जीवन खूप सुखी, समृद्ध आणि सुंदर झालेलं आहे. जगायला आता खूप मजा यायला लागलेली आहे आणि माझं मन खूप निर्मळ आणि निरोगी आणि सुदृढ झालेलं आहे. म्हणजे माझं फक्त शरीरच नाही, माझं मन सुद्धा. ते तिने जाता जाता जे सहज सांगितलं ना, त्याच्यातनं खूप महत्वाच्या गोष्टी कळतात त्या. कसं जगावं, निसर्गात का फिरावं, डोंगरदऱ्यात का फिरावं, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी सिंहगडवर का यावं, हे कळतं त्याच्यातून. तर हे आता मी याच्या पुढे असे छोटे छोटे रेकॉर्ड करणार आहे. ते ठरलं, है ना, ठरलं. नाही, व्हिडिओज करणार ना ते, ठरलं. तर असे दोन आज महत्वाचे निर्णय घेतले. या दोन महत्वाच्या गोष्टी मला कळल्या, ज्याच्यामुळे माझंही आयुष्य समृद्ध होईल आणि तुमचंही आयुष्य समृद्ध होईल आणि जगायला मजा येईल ते, है ना, मजा येईल ते. चला, ठेवतो मग. बाय. अरे हा, सिंहगड दाखवतो. बघितलं ना, सूर्यास्त झालेला आहे, गडाची फक्त प्रोफाईल दिसते आहे. हे आता अशा वेळेला ना मला गड खूप नाजूक वाटतं बरं का. नाजूक. चला, ठेवतो मग.
ए व्हिडिओ काढतोय तुमचा, काढू ना. या 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 अरे वा चला. नमस्कार. दत्ता आज मस्त वारा आहे ना. वारा खूप चांगला वाजतोय. वारा छान. 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत थांबायचा. हा आता बघू आता.
सुनबाई का सुनबाई नाही आहेत का? आणि माझ्या मुली तुमच्यात वयाचे हो, मग अनिताबाईंना मी ओळखतो. मी चढताना तुमचा व्हिडिओ काढला होता पायथ्याशी, आणि तुम्ही वर जाऊन खाली आलात, उतरायला लागला, आणि मी अजून इथेच आहे. मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? मला तुम्ही दोघ जण बरोबर येता याचा मला खूप हेवा वाटतो बरं का. आणि माझ्या असं मी तुम्हाला येताना बघितलं ना, तेव्हाच मला असं मनात आलं की ह्याच्यामुळे तुमच्या दोघांचाही पेशन्स वाढत असेल. म्हणजे माझ्या आणि माझ्या बायकोच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, की आम्ही अजिबात एकमेकांच्याबद्दल पेशन्सच नाही. म्हणजे सारखे खटखट खटखट ऐकून कोणी कोणाचं घेतच नाही. म्हणजे हो ना, पण ही चांगली गोष्ट आहे ना ती. पण
गड चढताना एक आपल्याला काही नाही तरी एक पेशन्स येतो असं मला वाटलं नाही. पर्टिक्युलरली चढत असताना पेशन्स असल्याशिवाय आपण चढत बसणार नाही. ते ही पहिली गोष्ट. त्याच्यात सपोर्ट करायला लागतं आणि बघा आता की नाही ह्यांना थोडा वेळ लागेल, ही थोडी लवकर जाईल, तर हे आपापलं एकमेकांचं जे आहे ते आपण ऍक्सेप्ट करायला शिकतो ना. ते तसं इतर वेळेला होत नाही ना ते. पण तुम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम नाही म्हणजे तर हे होत नाही असं मला वाटतं. मी असं तुम्ही बघितलं ना तेव्हापासून मी असं अनालिसिस करत होतो की माय बायकोचं का आम्ही एकमेकांना टॉलरेट करू शकत नाही, कारण पेशन्स नाहीये म्हणून. पेशन्स का नाहीये यायला पाहिजे. मॅरेथॉन पळतो आणि हाफ पळतो, त्याच्यामुळे आम्ही पुढे मागेच असतो. कमाल आहे. पण मॅरेथॉन पण पळता, ट्रेकिंग पण करता, हिमालयात पण जात असाल. काय हेल्दी लाईफ एन्जॉय करताय ना. काही वर्ष आहेत तोपर्यंत करून घेतो. हातपाय ठीक आहे तोपर्यंतच करता येईल. तोपर्यंत करता येईल. हातपाय उद्या काही कधी ना प्रॉब्लेम कधी. मला तुम्ही गेल्यानंतर मला कोण भेटलं माहितीये का? उषा ताई माहितीये, उषा प्रभा पागे. त्या नेहमी सांगतात की अरे हा म्हणजे मी 12 वर्षाचा होतो ना तेव्हा मी त्यांच्याबरोबर ट्रेक करायला शिकलो, आणि आता त्या 81 वर्षाचे आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांनी किलीमांजारो केलं. नाही म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, मला त्यांचं कौतुक नाही सांगायचं, तुम्हाला अजून भरपूर वर्ष आहेत. हा कोण बघा ट्रेक लिडर आहेत त्या. तुम्ही तर 60 ओलांडायची असेल आणि तुम्ही फार तर ओलांडली असेल. किती वर्ष आहेत राव. म्हणजे आरामात 25 वर्ष आहेत. मला वाटतं अरे नाही होईल. मला वाटतं तुम्ही करत राहिला ना तो डेफिनेटली होईल. आणि एकंदरीत तुमची लाईफस्टाईलच तशी आहे ना. म्हणजे मग काय करत राहिलं ना होऊन जाईल. हा करत राहायचं. चला बाय. अरे मलाही खूप बरं वाटलं. टाक नको, चहा प्यायचा आता. चहा पुढे पार्किंगला कोण जाणार. वर आपल्या मुजुमल्यांकडे आहे ना. अरे नाही ना कुणी नाही. हो मी शेवट. चला. अरे मुलांना तुम्ही कुठून आलात? राशीन. अरे वा अरे वा. एकापेक्षा एक हिरो आहेत मुलं. एकापेक्षा एक हिरो मुलं आहेत. लहान आहे तो.
ni ta da ni na dir dir tum dir ta na dir de tam tum dir de tam tum dir tak tik tak da da din kir than ta da tin na kan kir na tran ta da ta da de na dre na ta na de na